आज पत्रकार परिषद घेण्यामागे नेमका तुमचा उद्देश काय होता आणि याच्यातून नेमकं काय साध्य होईल असं तुम्हाला वाटतं? आज पत्रकार परिषद घेण्यामागे आम्हाला न्याय मिळावा एवढाच उद्देश आहे. कारण सुशिक्षित माणसाने जर राजकारणात उतरण्याचं ठरवलं तर त्याच्यावरती हल्ले होतात, त्याला मारलं जातं आणि त्याला दबाव करून मागे खेचलं जातं. हेच या सगळ्यातून, या हल्ल्यातून सिद्ध होतं. तर आम्हाला या हल्ल्यातून न्याय मिळावा. जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. जे काही कलम संविधानानुसार लागतील, IPC नुसार लागतील, ते त्यांच्यावरती लावण्यात यावे. कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव तिथे लागू करण्यात येऊ नये. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम नियमात बांधले जाऊन करावं, एवढीच आमची इच्छा आहे. नेमकं प्रकरण काय होतं ते थोडं सांगा. अनेक गणेशोत्सव मंडळांना, नवरात्र मंडळांना आम्ही आर्थिक मदत केली होती गणपती आणि नवरात्र उत्सवासाठी. तर त्यांची जी रक्कम ठरली होती त्याच्यातली काही रक्कम बाकी होती आणि ती मागण्याच्या हेतूने त्यांनी आधी माझ्या मिस्टरांना फोनवरती शिव्यागाळ केल्या. त्याच्यानंतर सुनील घाटे आणि अरुण गवळी यांच्या नावाने धमकी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या क्लिनिकवरती, जिथे आमचं ऑफिससुद्धा आहे सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनचं, त्याच्यावरती हल्ला केला, तोडफोड केली, आतमध्ये घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. बहुतेक त्यांना माहीत नसावं की तिथे CCTV आहेत आणि ही सगळी घटना CCTV फुटेजमध्ये आलेली आहे आणि हे सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत नामदोशी पोलीस स्टेशनमधून. पण तिथून प्रॉपर रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा ही एकच इच्छा आहे. तुमचा नेमका पेशा काय आहे? मी पेशाने डॉक्टर आहे. गेले 3 वर्ष माझं क्लिनिक आहे. त्याच्या आधी 3 वर्ष मी हॉस्पिटलमध्ये काम करत होते आणि त्याच्यानंतर एका क्षणाला वाटलं की आपलं स्वतःचं असावं. त्याच्यामुळे मी क्लिनिक सुरू केलं. क्लिनिक सुरू केल्यानंतर 2च महिन्यात 2022मध्ये ते जे पूर परिस्थिती आली होती त्याच्यामध्ये आम्ही लोकांना 2 टेम्पो भरून जी मदत पाठवली, त्याच्यानंतर लोकांना त्याच्यातून खूप समाधान मिळालं आणि आम्हाला त्या गोष्टीतून पुढे जाण्याचं एक आत्मविश्वास मिळाला की लोकांना मदत केल्यानंतर लोक खूप समाधानी होतात. आणि त्यानंतर आम्ही सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनची स्थापना केली आणि त्याच्यातून आम्ही 2022 पासून हे सगळं काम करत आहोत. तुमचं कार्यक्षेत्र नेमकं कुठे आहे? आमचं कार्यक्षेत्र भायखळा आणि वरळी आहे. त्या व्यतिरिक्त आम्हाला ज्या कुठल्या विभागातून तक्रारी येतील, ज्या कुठल्या विभागातून आमच्याकडे मदतीसाठी लेटर येतील, तिथे आम्ही पोहोचतोय. मग ते कुठेही का असेना, आम्ही मुलांच्या फीस तर डोंबिवली, कल्याण, नालासोपारा ह्या विभागातले सुद्धा जेव्हा आमच्याकडे लेटर येतात तेव्हा आम्ही मुलांची शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीला घेऊन आम्ही मदत करत असतो. एक कॅन्सरचा पेशंट तर आत्ता गेल्या महिन्यामध्ये परत आलाय, जो बँगलोरला 3 महिने ट्रीटमेंट घेत होता, ज्याला सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही मदत केली होती. धन्यवाद. काय असं घडलं की तुम्हाला पुन्हा पत्रकार परिषद घ्यावी लागली? पत्रकार परिषद घेण्याचं कारण आम्ही जे काम करतोय 2021 पासून, त्याच्यामध्ये थोडा छोटा बॅकग्राऊंड असा आहे की मी पूर्वी भामसेचं काम करायचो. 2017-19मध्ये वंचितमध्ये होतो आणि 21मध्ये आमचं वंचितच्या कार्यकर्त्यांबरोबर काही गोष्टी घडल्या आणि ते सुद्धा इकडच्या भायखळ्यातील अरुण गवळीच्या रिलेटेड ते प्रकरण होता, सुनील गाडीच्या रिलेटेड प्रकरण, तिकडलं ते सुरू झालं आणि ते नंतर आम्हाला तिकडलं वंचितमधून काही बाहेर काढलं गेलं. त्याच्यातून आम्ही समाजसेवेच्या याच्यासाठी आम्ही ज्यावेळी काम सुरू केलं सम्राट शेअर अँड केअरच्या नावाने, ते काम करता करता जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड कधीच ठेवत नसतो. 2017ला आमच्यामुळे वंदना गवळी 207 प्रभागामध्ये पडले. बहुजन मुक्ती पार्टीचा मुंबई प्रभारी असताना ते जे तुम्ही गणित बघाल त्यांना 250 वोटिंग ते पडले. म्हणजे तिकडनं ते पडल्यापासून आज 2021ला सराफाली कंपाऊंडच्या फायनलपासून आता हे जे काही मुद्दे उभे राहिले त्याचा बॅकग्राऊंड आहे हे तेव्हापासून आम्हाला टार्गेट करत आहे आणि आम्ही आमचं नित्यनियमाने काम करतोय. ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं आज त्यांच्या विरोधात त्यांच्यावरती तुम्ही आरोप करताय, नेमकं काय घडलं? आम्ही काम नाही केलं कधी. आम्ही काम वंचित बरोबर केलं, पण वंचित बरोबर असताना आमचे काही लोक मॅनेज झाले त्यांच्याबरोबर, त्यामुळे मी वंचित सोडली. आणि भामसेप सोडण्यापाठी कारण हे होतं की भामसेप पण राजकीय बुश जो पाहिजे तो जसा आवाज मिळत होता. यशवंत जाधव भामसेप ओके. यशवंत जाधवांवरती तुम्ही आरोप करताय, अरुण गवळीवरती करतात, गीता गवळी यांच्यावरती करतात, नेमकं काय घडलं? आमच्या ऑफिसमध्ये जो हल्ला झाला यांच्यावरती आरोप करण्यापासून कारण एवढंच आहे की ते CCTV फुटेजमध्ये जे कार्यकर्ते दिसतात हल्ला करणारे, हे त्यांच्यासोबत त्यांचे फोटोसुद्धा आहेत आणि हे त्यांचे कार्यकर्ते आहेत.
त्यांच्या जवळचे आणि योगिता गौरीचा प्रिय त्याच्यामध्ये होता आणि आम्हाला नंतर माहिती ही पण मिळाली की त्यानंतर कामावून काढण्यात आलं. त्यांच्यावरती आम्ही आरोप नाही करत, आम्ही संशय व्यक्त करतो. आरोप गोष्ट वेगळी आहे. आमचा संशय, आम्ही CCTV फुटेजमध्ये जे आहे ते आमचा संशय आहे की याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे आणि ते मास्टर माइंड हे दोघंच असू शकतात. कारण आमच्या कामाचा त्रास कोणाला होतोय, आमच्यामुळे त्रास ह्या दोघांनाच होतोय. तुम्ही तत्कालीन आमदार आपल्या मुलाला इथे आमच्या वॉर्डमध्ये उभं करायचं, यशवंत जाधवला पण उभं करायचंय, त्यांनी सांगावं की नाही करायचं म्हणून. तुम्ही तत्कालीन आमदार यामिनी जाधव, त्यानंतर विद्यमान आमदार आहेत मनोज जामसुतकर, यांच्यावरती आरोप करतात. नेमकं काय त्यांच्यामध्ये ते लोकांची सेवा करतात असं वाटत नाही मला माझं वैयक्तिक मत सांगतो. कारण ज्या पद्धतीने भायखळ्यामध्ये जामसुतकर साहेबांना निवडून दिलं त्या पद्धतीने ते काम करताना दिसत नाही. ते त्यांच्या समस्येमध्ये यांनी या आमदारासाठी जी समस्या उभी करून ठेवलेली आहे आतल्या लेवलला, ते त्याच्यामध्येच उलगडले, त्याच्यामध्ये अडकले. लोकांची कामं कुठे, लोकांमध्ये फिरतात कुठे, लोकांमध्ये जातात कुठे. खासदारकीचा फंड वापरणं म्हणजे काम करणं नाही होत ना. आगामी पालिका निवडणुकीमध्ये तुम्ही काही उमेदवार उभे करणार आहात म्हणालात? हो, आम्ही 12 उमेदवार उभे करतो. मुंबईवर की फक्त भायखळा? फक्त भायखळ्यावरती आमचं लक्ष आहे. आत्ता तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मी लोकांना एवढंच सांगेन की तुम्ही कोविड परिस्थिती बघितली, सत्ता संघर्ष बघितला. सत्ता संघर्षामध्ये कोणी तुमच्यासोबत नव्हते, कोविडमध्ये कोणीच नव्हते. आम्ही ग्राउंड लेवलला प्रभाग क्रमांक 199 207मध्ये होतो आणि लोकांना आता कळलं आहे की आपलं कोण आणि परकं कोण. लोक आता आमच्यासोबत